श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या अशी कृपाप्रसादाने हा दत्त एकनाथ महाराजांचा हा ग्रंथ एकनाथी भागवत सुरू आहे. ग्रंथामध्ये काल आपण पाहत होतो की हा ग्रंथ अति प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये प्राचीन काळी फार मोठे महात्मे लिहिलेले. या महात्म्यांनी या ग्रंथांना अतिशय भावपूर्वक पठण पाठन केलेले आहे. तेव्हा पूर्वीच्या काळी कोण झाले ते आता नारद वसुदेवाला सांगतायत आणि मग शुकमुनी आपल्याला परीक्षितीला सांगतायत. कोण झाले सांगावया नारद मुनी निश्चित उपपादित इतिहास. नारद मुनी इतिहास सांगताय त्या ग्रंथाचा. एक अर्थी विदेहाचा प्रश्न संवादिती आर्षद नवदन ते भागवत धर्म लिहिण इतिहास संपूर्ण सांगेन ऐक. वरील अर्थात प्रश्न जनक राजाने आर्षदांना विचारला होता. राजा जनक हे विदेही होते. अशा या विदेही राजा जनकाने त्या एकनाथी भागवता संबंधीचा प्रश्न ऋषभांना विचारला होता. हे ऋषभ 9 आहेत आणि हे 9 ऋषभ महान आत्मज्ञानी होते, पंडित होते, ऋषी होते. बघा, तेव्हा जनकाच्या प्रश्नाचं उत्तर ऋषभांनी दिलेलं आहे. नारद म्हणाला, त्या भागवत धर्माचा संपूर्ण आणि प्राचीन इतिहास मी तुम्हाला आता सांगतो ऐका. परंतु प्रथम आर्षद हे कोण? ज्या आर्षद ऋषींनी त्या जनकाच्या प्रश्नाला उत्तर दिलं ते आर्षद कोण होते हे आधी सांगतो. त्यांची वंशावळी सांगतो. ते आर्षद कोण, त्यांची वंशावळी काय होती, त्यांचा उत्तम कुळात जन्म झाला असेल त्या 9 आसामीमध्ये 9 आसामी म्हणजे 9 लोकांमध्ये उत्तम ब्रह्मनिष्ठ उत्पन्न झालेले ते सगळे ब्रह्मनिष्ठ होते. त्यांना आत्मज्ञान झालेलं होतं, ब्रह्म प्राप्त झालेलं होतं. आता त्यामध्ये कोण झाले ते सांगते. प्रियव्रतो रामसुतो मनोः स्वयंभू मनसि तस्याग्नि प्रसुतो नाभि ऋषभाः तस्यतः स्मृताः. स्वयंभू मनुचा सुतू स्वयंभू मनु म्हणजे या स्वयंभू मनुचा मुलगा नामे प्रियव्रत. त्याचा मुलगा प्रियव्रत नावाचा होता. त्याचा अग्निध्र विख्यातू नाभी त्याचा सुतू सूर्यवंशी. त्या प्रियव्रताचा पुत्र अग्निध्र या नावाचा विख्यात होता. त्याचा सूर्यवंशातील पुत्र नाभी हा होता.
त्या नाभीपासून ज्ञान दिलासू ऋषभ, त्या नाभीपासून हा ऋषभ झालेला आहे. म्हणजे त्यांची परंपरा इतकी श्रेष्ठ आहे. त्या नाभीपासून ज्ञान दिलासू ऋषभ जन्मला वासुदेवांशू मोक्ष धर्माचा प्रकाशू जगी सावकाशू विस्तारला. तेव्हा त्या नाभीपासून ज्ञानाचा केवळ विलास असा ऋषभ जन्माला आला आणि हा वासुदेवाचा अंशरूपी अवतार होता. बघा, त्याने मोक्ष धर्माचा जगामध्ये फार प्रचार केला त्या कालामध्ये. तो ज्येष्ठ पुत्र बघा, ऋषभ वासुदेवाचा अंश, ये लोकी मोक्ष धर्म विलासू प्रवर्तावया जगदीशू, हा अंशांशू अवतार. हा ऋषभ वासुदेवाचा अंश अवतार होता, कृष्णाचाच अवतार होता. कृष्णाचा अवतार होता हा ऋषभ. ये लोकी मोक्ष धर्म विश्वासू प्रवर्तावया जगदीशू, हा अंशांश अवतार. त्याचे पंचमस्कंदी चरित्र बघ, त्याचं 5 स्कंदावरील चरित्र कसं किती काळ गेला. पंचमस्कंदी चरित्र सांगितलेले सविस्तर. त्याशी झाले शतपुत्र, त्याला 100 मुलं झाले. वेदशास्त्र संपन्न, सगळे वेदशास्त्र संपन्न होते. 100 पुत्रचे 100 पुत्र वेदशास्त्र संपन्न. त्याही माझे ज्येष्ठ पुत्र अतिशय परम पवित्र. ऐक त्याचे चरित्र अति विचित्र सांगेन. देशावळी भरतो ज्येष्ठो नारायण परायण, विख्यातं वर्षं एतं वन्नामो भारतम उद्धृतम. तो ज्येष्ठ पुत्र जो होता त्याचा भरत होत. बघा, भारत नाव किती जुनं आहे. भरत होता. तो नारायण परायण होता, म्हणजे फार अभ्यासू होता. भगवंताची पूजा अर्चा, भगवंताचा भक्त होता तो. अद्यापि भरत वर्ष उच्चारण त्याचे नावे गाण विख्यात. या भागाला जे भारत म्हटलं गेलं तो भरत पुरीचा. त्याच्या नावापासून या देशाला भारत हे नाव मिळालं. प्राचीन जो मनसा वाचा कर्मणा, बघा, तो भरत मनाने वाणीने आणि कर्माने अखंड भजे नारायण. मनाने वाणीने आणि कर्माने सुद्धा नारायणाचंच भजन करायचा. अखंड भजे नारायण. असं काही राज्यधर्मी जाणा तो आत्मपुणा नच दे. अरे तो राजा पण होता आणि राजा असून सुद्धा राजकर्मामध्ये कुठं चूक नाही. राज्य कारभार करण्यामध्ये कुठे चुकायचा नाही. तेव्हा राज्यकारभारही उत्तम आणि नारायणाची उपासनाही उत्तम असा तो भरत उरला. जेही मार्गी चालता पाऊले वक्रेही टाकीता, दैव विषय अडखळता आश्रय तत्वता भूमिकांची. महाराज मुलांना असं देत आहे की आपण रस्त्याने चालत असताना आपली वेडी वाकडी पावलं पडली. वेडी वाकडी पावलं पडून आपण जर समजा पडलो तरी आपल्याला आधार जमिनीचाच असतो ना, धरतीचाच आधार असतो ना. पडणार कुठे पडणार? जमिनीवर असतो.
आश्रय तत्वदा भूमिकाच तेही तयाशी असता राज्य धर्म चालता यथोचित कर्माचरता निजी निजात्मता पावतेना म्हणून तो राज्य कारभार करत असताना कोणत्याही कार्यामध्ये असताना त्या राज्य कारभारामुळे त्याचं जे स्वतःच आत्मस्वरूप होत नारायण स्वरूप होत ते कधी बदलत नसेल. म्हणजे आपल्या नारायण स्वरूपामध्ये अखंड राहून तो राज्य कारभार करायचा असा त्याचा असतो. या नावा बोली जे अखंड स्थिती याला म्हणतात अखंड स्थिती. म्हणजे आपल्याला जी अखंड स्थिती प्राप्त होते म्हणजे आत्मस्थिती प्राप्त होते ती अखंड राहते आणि मग त्या स्थितीमध्ये बदल होत नाही. आपण अनेक दुसऱ्या प्रकारचे व्यवहार करत असतानाही आपली अखंड स्थिती बदलत नाही. अखंड स्थिती अखंड राहते. या नावाची अखंड स्थिती जे पालटेना कल्पांती बघा ती कल्पांती सुद्धा बदलत नाही पालटेना. जेथ असता सुखी होती पुनरावृत्ती असेल आणि त्या स्थितीमध्ये असताना अतिशय तो जो महात्मा आहे तो सुखी राहतो. अखंड अवस्थेमध्ये अखंड ब्रह्मज्ञान आत्मज्ञान असल्यामुळं तो सुखी राहतो आणि ती सुखाची अवस्थाही बदलत नाही त्याची. बघा जे तसता सुखी होती पुनरावृत्ती असे ना ऐसे करी सदाचरण आणि नारायण परायण ऐक त्याचेही व्याख्यान विशद करून सांगेन. तेव्हा अशा तऱ्हेने हा भरत नारायण परायण असूनही अखंड त्याच व्याख्यान त्याचे कार्य त्याचं कर्म अखंड चालत होत ते सांगतो. नरांचा समुदाय गहन त्याशी नार म्हणती जाण. माणसांचा समुदाय ज्या ठिकाणी असतो त्या समुदायाला नार म्हणतात. बरं का हो आता थोडस वेगळं का लक्ष घ्या. माणसांचा समुदाय जिथं असतो ना त्या समुदायाला नार शब्द म्हणतो. नार नरांचा समुदाय गहन त्याशी नार म्हणती जाण. त्यांचे अयन म्हणजे स्थान त्या समुदायाचं जे स्थान असतं त्याला अयन म्हणतात. अयन त्यांचे अयन म्हणजे स्थान म्हणून म्हणती नारायण. नारायण शब्द कसा झाला. नार म्हणजे लोकांचा मोठा समुदाय. तो समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्याला अयन म्हणतात आणि नार आणि अयन मिळून नारायण असा शब्द तयार होतो. तेव्हा हा नारायण कसा झाला बघा. म्हणून म्हणती नारायण आत्मयाशी आणि आत्म्यालाही नारायण म्हणतात. बरं आपला जो आत्मा आहे ना त्याला नारायण म्हणतात. त्याच्या ठाई परायण अशा ज्या आत्म्याच्या ठिकाणी जो परायण आहे म्हणजे अत्यंत भक्तीपूर्ण समर्पित आहे त्याला परायण म्हणतात. म्हणजे अनन्यत्वे शरण म्हणजे जो त्या आत्म्याला अनन्यपणे शरण गेलेला आहे. लोटून या पुढे अहंपण तद्रूपे जाण राहिला. आपला अहंकार बाजूला काढून त्या आत्मस्वरूपामध्ये तो अखंड राहत असेल. ऐसा तो वृषभाचा पुत्र जयशी नाव भरत
ज्याच्या नामाची कीर्ती विचित्र परम पवित्र जगामाजी, अरे असा हा भरतपुंज आपल्या देशामध्ये, त्याची कीर्ती परम पवित्र आहे. तेव्हा असा हा भरत हा प्राचीन काळी फार लौकिकाला केला होता. तो भरतू राहिला ये भूमिकेशी, म्हणून भारतवर्ष म्हणती याशी. तो आपल्या या देशामध्ये या भूमीवर राहिला, म्हणून त्याला त्या भूमीला त्या काळामध्ये भारतवर्ष असं नाव मिळालं. याशी कर्मारंभी करीती संकल्पाशी, ज्याची या नामाशी स्मरत आहे. बघा, हे ज्याची या नावाचा उच्चार करावा लागतो. सर्व वैदिक कर्म सुरू करताना, संकल्प करताना याच्याच नावाचा उच्चार करावा लागतो. बघा, पण असा अगदी आत्माराम सुरू झाला तरी त्याला सुद्धा विषय संग योग्य नाही, हे समजण्यासाठी त्याचे पुढील चरित्र मी सर्वांना सांगतो. आत्मस्वरूपामध्ये असलेल्या माणसाला, महात्म्याला विषय संग जमत नाही, जडत नाही. याच चरित्र आता मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा, ते ऐकावे. नावानेच त्याने आपली फार प्रसिद्धी केली होती भरतवर्षाने, म्हणून याला भरतखंड म्हणायला लागले. भरतवर्ष आणि त्याला भरतखंड म्हणायला लागले. पण याहूनही त्याचा प्रताप प्रचंड म्हणजे लोकविलक्षण आहे. तो प्रताप मी तुम्हाला सांगतो. त्याने आणखी मोठा प्रताप केला, तो प्रताप मी तुम्हाला सांगतो. बघा काय केलं त्याने. ते मंडळ जिंकले. अहो, त्याने सर्व दिशा जिंकल्या, दिशेतल्या प्रदेशाला जिंकलं. सर्व दिशा पादापर्यंत केल्या आणि समुद्र वलयांकित पृथ्वीचे राज्य केले. समुद्र पृथ्वी आहे ना, तिचं राज्य केलं त्या भरतवर्षाने. मोठमोठ्या देवांनीही जे भोगविलास भोगले नाही, अशा नाना प्रकारच्या अष्टविलासांचा त्याने भोग घेतला. आणि सगळं राज्य, पृथ्वीचं राज्य त्याला मिळालं, राज्य त्याने केलं. त्यामुळे अनेक प्रकारचे भोग त्याच्या नशिबात होते, ते त्याला मिळाले. असे भोग म्हणे देवांना सुद्धा मिळाले नाही, ते त्याला मिळाले. त्याला स्त्रिया व पुत्र ही अनुकूल असून, पवित्र मंत्री ही अनुकूल होते. स्त्रिया, पुत्र, मंत्री सगळे अनुकूल होते त्याला. तसे सर्व राष्ट्र अनुकूल असूनही त्या नाना प्रकारच्या दिव्य भोगांचा त्याने त्याग केला. पुढे सगळ्यांचा घेतला. जोपर्यंत भोग घेण्याचा त्याचा निश्चय होता तोपर्यंत घेतला, आणि मग पुढे त्या सगळ्यांचा त्याग केला. अशा प्रकारे सर्व भोगल्यानंतर ते आपले समुद्र वलयांकित असे सर्व राज्य सोडून देऊ स्वहितावर दृष्टी ठेवून तो हरिभजनासाठी निघाला. आता तो म्हणाला, मला कसली काही इच्छा नाही, कसली अपेक्षा नाही, राज्य नको, काही नको, पुत्र नको, काही नको. मला आपलं हित कशात आहे ते पाहून तो भजनासाठी निघाला. जे राज्य वैभव भोगतात त्यांना विरक्ती कधीच येत नाही. राज्य वैभव भोगणाऱ्यांना विरक्ती येणार कशी? कारण ते विषय भोगात अडकलेले असतात. ही गोष्ट संसारिकाची आहे.
संसारामध्ये जे पडलेले आहेत आणि जे विषय भोग घेऊन राहिलेले आहेत त्यांना विरक्ती कधीच येत नाही, ते वैराग्य संपन्न होणारच नाही. तेव्हा राज्य वेगळं का त्यांना विरक्ती कधीच होत नाही. परंतु भरताने मोठी मोलाची गोष्ट केली, ती ही की सर्व भोगांचा त्याग करून तो लक्ष्मीपतीची सेवा करू लागला आणि भगवंताची सेवा करायला लागला. तो खरोखरच त्या जन्मात मोक्षाला जायला पाहिजे होता. अहो सगळं सोडून दिलं आणि भगवंताची सेवा करायला लागल्यानंतर त्याला मुक्ती मिळायला पाहिजे होती ना, मोक्ष. त्याला त्या जन्मामध्ये मोक्षाला प्राप्त व्हायला पाहिजे होत, परंतु त्याला जन्मांतर घ्यावं लागलं. परंतु एका जन्मात त्याला मुक्ती मिळाली, त्याला आणखी जन्म घ्यावे लागले. त्याचं काही कारण आहे ते सांगतो. अशामुळे त्याला त्या जन्मामध्ये मुक्त होता आलं नाही. का आलं नाही ते सांगताय बघा. एक हरिणी होती, हरिणी. कारण बरोबर आता जो आता मोक्ष दशेला आलेला आहे, मुक्त होऊन जाईल, आता मोक्ष प्राप्त होऊन गेला, त्याचा मोक्ष कसा हरवला ते सांगितलं जातं. एक हरिणी होती, हरिणी. प्रसूती काली अगदी जवळ आला असता नदीच्या पाण्यामध्ये उभी राहून ती पाणी पित होती. हा तिचा अंघोळ करत होता. तिथे ती हरिणी आली, ती गर्भस्थ होती बिचारी. ती आता प्रसूत होणार होती बर का. ती नदीच्या पाण्यात उभी राहून पाणी पित होती. इतक्यात तिने एकदम वाघाची गर्जना ऐकली. त्यासाठी ती भयाने तत्काळ उडून मारली. वाघाची डरकाळी फोडल्याने ती हरणी घाबरली पाणी पित असताना, आणि गर्भस्थ होती. आता ती गर्भ तिचा संपला होता. तेव्हा ती भयाने एकदम उडाली. पण उड्डाण करताना भयाने तिच्या पोटातील गर्भ एकदम त्या पाण्यात पडला. हा जिथं होता तिथंच पडला तो गर्भ तिच्या पोटातला. गर्भ एकदम त्या पाण्यात पडला. त्या काळी जवळ भरत हा स्नान करत होता. ते जवळ होता पाण्यामध्ये स्नान करत होता भरत. त्याने पाहिलं की अरे हरणाचं पिलू पाण्यामध्ये पडलेले आहे. तेव्हा स्नान करता तो त्याने पाहिला आणि तो जात्याच कोमल मनाचा असल्याने त्याच मनात दया आली त्या पिलाची. त्याने त्याला तात्काळ बाहेर काढलं. ती हरणी काही मागे परतून आली नाही. ती पळाली बिचारी गेली पळून. तिला काय माहिती आता ते कुठे पडलं, काय पडलं, काय. ती हरणी काही परतून आली नाही. त्यामुळे ते जे पादस होत, जे पिलू होतं हरणाचं, ते आईशिवाय बापूडवाले दिसू लागले. म्हणजे अत्यंत आईशिवाय अनाथ दिसायला लागलं ते. त्यामुळे भूतदयेने प्रेरित होऊन भरत त्या हरिण बालकाचा प्रतिपाळ करू लागला. कुठे गेला मोक्ष अडकला आता त्या हरणाच्या पिलाला पोचल्यामुळे. त्याचा सांभाळ करणे त्याला आवश्यक झालं. पण ती आमच्या काही आलेली परत.
मग यालाच त्या पिलाला सांभाळावं लागलं भरताला. तेव्हा हरिण बालकाचा प्रतिभाव करू लागला. करता करता मृगाची समता ममता फार वाढली. आता ते बाळ म्हणजे लहान होत, त्याचा प्रेम करायचा, त्याला खाऊ घालायचा, त्याला उठवायचा, त्याला बसवायचा. त्यामुळे त्याची ममता त्याची फार वाढली, ममत्व वाढलं. ती इतकी वाढली की स्नान संध्या अनुष्ठान करताना सुद्धा क्षणोक्षणी त्याला त्या हरणाचं पिलू दिसायचं. बघा, देवपूजा करताना स्नान करताना काय जे जे करेल तो त्या वेळेला त्या पिलाचीच आठवण व्हायची त्याला. जप किंवा ध्यान आरंभले त्याने की भरताच्या डोळ्यापुढे हरण बालक उभं राहत होत. ध्यानामध्ये त्याला ते दिसायचं. जप करायला लागले की त्याची आठवण द्यायची. त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही करता येत नव्हतं. काही दिसायचं, सगळ्या ठिकाणी ते हरणाचं पिलूच त्याला दिसायचं. बसताना, जेवताना, निसताना घटके घटकेला त्या मृगाचीच त्याला आठवण होत असे. किती वेळा होऊन गेला त्या मृगाच्या पिलासाठी. बसला असला तरी त्याला धरून बसायचं. जेवताना, झोपताना सगळ्या वेळेला त्या पिलाला तो सांभाळतो. बाबा, त्या हरिण बाल जरा सुद्धा डोळा झाला रे झाला की तो ध्यान सोडून खडबडून उठून पळत सुटायचा शोधायला त्याला. तेव्हा अशा भरत त्या हरण बालकासाठी वेडावून गेला. न जाणून त्याला की कुठे काहीतरी केलं नाही म्हणून ते बाहेर पडले की लगेच हा सुद्धा पळायचा असे मागे. बघा, अशा रीतीने त्या मृगावर त्याची ममता बसली. तो एके दिवशी तो मृग स्वेच्छेने अरण्यात निघून गेला. असं मोठं झालं आणि मोठं झाल्यामुळे त्याला तर जास्त पळता लागलं. म्हणून ते पिलू आपल्या इच्छेप्रमाणे पळत सुटत अरण्यात निघून गेलं. त्यामुळे भरताला अत्यंत दुःख झालं. अरे त्याच्या मागे पळत नव्हतं त्याने. ते मोठं झाल्यामुळे चपळ होत ते फार गेलं निघून ते. त्यामुळे याला फार दुःख झालं. त्या दुःखाचे वेळी त्याला मृत्यूने गाठले झालं. भरताला मरण केव्हा आलं? मृगाचं पिलू हरवलं आणि त्याचं दुःख झालं आणि त्या दुःखामध्येच मरण आलं. अशा तऱ्हेनं मृगाच्या पिलाच्या दुःखामध्ये ज्याचं मरण आलेलं आहे असा तो भरत. अरे यासाठी ममतेपाशी मरण हे ठेवलेले समजावे. दुसऱ्या अर्थाने वास्तविक तो आत्मज्ञानी होणार होता, ब्रह्मज्ञानी होणार होता, जीवनमुक्त होणार होता. परंतु या पिलासाठी तो अडकला आणि त्याची मुक्ती गेली. ते सगळंच त्याला मिळालं नाही. तेव्हा ममता कशी असते? मारणारी असते. तो ममतेने गेला, दुःख झालं त्याला, गेलं म्हणून दुःख झालं आणि त्या दुःखाने गेला. तात्पर्य ममतेने मरण येतं असं शास्त्र सांगतं.
जो निखालस ममता शून्य होता, जो निखालस ममता शून्य असतो त्याला जन्म मरण स्पर्श करत नाही. बघा, ज्याला ममता नाही, ममता रहित जो राहतो त्याला जन्म मरणाचा स्पर्श होत नाही. बघा, तेव्हा भरत स्वतः मोठा तपस्वी होता खरं, तेव्हा तेथे काल कसा शिरला, मृत्यू कसा आला त्याला एवढ्या तपस्याला, तर ममतेची संधी साधून मृत्यूने त्याच्यावर घाला घातला. देहाला मरण आले त्यावेळी भरताला त्या मृगाचा ध्यास लागलेला होता. मरतानाही त्याचा ध्यास, मरतानाही त्या मृगाचा ध्यास लागलेला होता त्याला. त्यावेळी त्याला पुढचा जन्म मृगाचा प्राप्त झाला. मरताना मृगाचा ध्यास आणि मरताना ज्याचा ध्यास घ्याल त्याच वंशात जावं लागतं जन्माला. म्हणून त्याचा पुढचा जन्म मृगाचा झाला. माणसाचा आता मृग झाला, जन्माला आला पुढचा, म्हणून त्याचा पुढचा जन्म मृगाचा झाला. याप्रमाणे त्याला पुनर्जन्माचे कारण घडले. कृपेने का होईना संग स्मरण करता करता त्याला मरण आले. म्हणूनच तो मृगाच्या जन्मात गेला. त्या मृगाचा विचार त्याला मरताना होता, म्हणून तो मृग जन्मात गेला. जो कृष्ण स्मरण करी, म्हणून मरताना कृष्णाचं जरी स्मरण करा. जो कृष्ण स्मरण करताना मरण पावतो तो मृत्यूनंतर कृष्ण रूपच होतो. म्हणून मरताना ज्याचं स्मरण होतं त्याच्या सार्थक होते. हा नियम. तेव्हा मरताना तरी देवाचे स्मरण ठेवा, म्हणजे आपण भगत सर्व हे आपल्याला सांगायचं. यामध्ये तो भरत मरता एवढा मोठा सवा, परंतु शेवटी तो मृग झाला. तिचा जन्म मृगाचा मिळाला. अरे तेव्हा तिचा जन्म मृगाचा झाला. जो कृष्ण स्मरण करताना मरण पावतो तो मृत्यूनंतर कृष्ण स्वरूपच होतो. अंतकाळी प्राणाची जशी मती असते तशीच त्याला गती मिळते. अंतिमती सा गती असा विशेष न्यास. याकरता मनामध्ये अहोरात्र श्रीकृष्णाचं स्मरण करावं, म्हणून देवाचं स्मरण करा. भरत मृग झाला, परंतु त्या मृगाच्या देहामध्ये सुद्धा त्याला श्रीकृष्णाचे स्मरण होते. परंतु पूर्वीचा चांगला भक्त होता तो मोठा. आता मृग झाला तरी सुद्धा मृगाच्या देहामध्ये असताना त्याला कृष्णाचं स्मरण व्हायचं. बघा, त्याच्या अगदा मनामध्ये अहोरात्र कृष्णाचे स्मरण करीत होता. अंतकाळी प्राणाची जशी मती असते तशीच गती मिळते. भरत मृग झाला, परंतु मृगाच्या देहामध्ये त्याला कृष्णाचं स्मरण होतं. कारण पूर्वजन्मी त्याने केलेले अनुष्ठान कधी व्यर्थ गेलो नाही. त्यानंतर तिसऱ्या जन्मी तो भरत झाला आणि त्याला जड भरत असं नाव मिळालं. आणि जड भरताची कथा वेगळं. तिसरा जन्म आता मध्ये हा मृगाचा जन्म संपला, पण त्या मृगाच्या जन्मामध्ये तो भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करायचं म्हणून त्याला पुढचा जो जन्म मिळाला तो मनुष्याचा मिळाला.
आणि मग त्याला जड भरत असं नाव मिळालं. तेथे तो मायापाशापासून अगदी अलिप्त राहिल्यामुळे नित्य मुक्त होऊन ब्रह्मपदी प्राप्त करू. जड भरताने मुक्ती मिळवलेले, कारण तो अखंड भगवंताचं स्मरण करायचा, कारण त्याला मागचा जन्म आठवतो. मागील पुष्कळ जन्मांची जाणीव त्याने या जन्मात धरून काढली. त्याने आपला जीव आत्मस्वरूपात लीन करून ब्रह्मपदी प्राप्त केली. याप्रमाणे ऋषभाला 100 पुत्र जे झाले होते त्यापैकी सर्वात जो वडील, त्याची ही कथा, भरताची कथा तुम्हाला सांगितली. आता बाकीच्यांचं वर्तमान आहे. तेव्हा ऋषभाला जे 100 पुत्र झाले त्याच्यापैकी एकाच पुत्राची कथा तुम्ही आता ऐकलेली आहे. आता बाकी पुत्रांची काय गत झाली ते आता मला पुन्हा सांगतो आहे. पण तो सत्संगाची संपलेली आहे. तेव्हा कथेमधून काय शिकावं हे थोडक्यात अंतिमती साधती हा बोधे. म्हणजे मरताना आपला जो विचार, जी बुद्धी, जी इच्छा, जी वासना राहील त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणून मरताना सुद्धा देवाचंच नाव घेऊन मरावं, म्हणजे भव्य स्वरूपाकडून. एवढं जरी आपण ध्यानात ठेवलं तरी फार पुष्कळ झाला. तेव्हाच्या प्रसंगामध्ये पुष्कळ गोष्टी गेल्या. आज फार विरळ वस्ती झालेली आहे शिरत्याची. असो, आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.